त्रास कसला त्यात? अहो पोलिसांना मदत करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. थँक्यू. इट्स ऑल राईट. ऑल राईट. आनंद दादा. अरे दिलीप ये ना, ये बैस. काही माहिती मिळाली का विशाल दादाच्या केसमध्ये? नाही अजून. हॅलो. हां बोल ग. कसा आहे रे तुझा दादा? अगं आता ऑपरेशन झालंय म्हटल्यावर खूप लागलंच असेल ना? हो तेही बरोबर आहे. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की. नाही नाही तुला काय म्हणायचं होतं हे कळलंय मला. सॉरी तुला डिस्टर्ब नव्हतं करायचं रे, पण तू हिम्मत ठेव दिलीप. आणि आई बाबा कसे आहेत? हो ठीक आहेत. तू काळजी घे त्यांची, धीर दे त्यांना, सांभाळ त्यांना दिलीप तू. हो. मी ना येणार होते रे, पण घरी थोडा प्रॉब्लेम झाला आणि मग पण मी नंतर येते, नक्की येते. आणि विशाल दादासाठी पण मी काहीतरी घेऊन येते. अगं नको राहू दे, नको आणस. अरे पण अगं हे बघ इकडे मिळतंय सगळं काही. अरे हो पण बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ तू नको आणूस. बरं ठीक आहे, नाही आणणार. तुला राग आला का? नाही रे, राग वगैरे नाही आला. तू पण काळजी घे. बाय. चल बाय. काय ग बेटा, कसला विचार करतेस? हा काय झालं बेटा? हे बघ आपण काहीही बोललो ना तरी आपला चेहरा खरं तेच बोलतो. तुझा चेहरा सांगतोय अशी काहीतरी घटना घडली की ज्यामुळे तू टेन्शन मध्ये आलेस. बोल काय झालं? ते दिलीपच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. काय? हो. माय गॉड. मला आता दिलीप तेच फोनमध्ये सांगत होता. बाबा तुम्ही त्याच्या बाबांशी बोला ना. मी?
प्लीज. ठीक आहे, तुझ्याकडे फोन नंबर आहे का त्यांचा? हो. दे, बोलतो मी. हॅलो, नमस्कार. मी पुरुषोत्तम चौगुळ बोलतोय. हा नमस्कार, बोला. ओळखलत का मला? मी वर्षाचा बाबा. हो हो, म्हणजे काय? सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. काय मला आत्ताच कळलं वर्षाकडनं की तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. राहुल नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला. कशी आहे आता तब्येत त्याची? नाही, आता बरी आहे. काय बघा ना, मुलांच्या मागे एक एक साडेसाती लागते. एकदा पत्रिका दाखवून घ्या ना तुम्ही. काय करता चौगुळ साहेब, घटना दररोज घडत असतात. हो हो, त्याला आपण काय करणार? वर्षाला परमेश्वराची कृपा म्हणून पायावर निभावलं. नाही तर दररोज काही ना काही या जगात घडतच असतं. हो ना, अगदी योग्य बोललात तुम्ही. बाकी काही नाही, सहज चौकशी करावी म्हणून मी फोन केला होता. नाही नाही, तुम्ही फोन केला ते योग्य झालं. बरं, माझ्याला काही सेवा असेल तर मला कळवा प्लीज. हो हो, पण सध्या काही अडचण नाही आहे. अशी काही गरज भासली तर तुम्हाला निश्चित फोन करेन मी. आणि हो भाऊसाहेब, घरात आजारी माणूस असलं ना की आपलं आपल्याकडे लक्ष नसतं. नाही, आपण त्या आजारी माणसाचीच काळजी घेण्यात गुंतलेलो असतो ना. नाही, त्याच्यासाठी डॉक्टर असतात हो, पण आपल्या तब्येतीचं काय, तेव्हा जरा स्वतःची तब्येत सांभाळा. बाय द वे, चौबळ साहेब, तुम्हाला कसं काय कळलं विशालच्या अपघाताबद्दल? अहो, दिलीप आणि वर्षा एकमेकांचे मित्र आहेत ना. दिलीपने वर्षाला सांगितलं म्हणून मला कळलं. हा, बर बर, ओके, थँक्स. बरं, ठेवू फोन मी? हो हो, ओके, बाय. छान छान चाललंय बापलेकीचं. चालू द्या तुमचं. काळजी करू नकोस, मी समजवतो तिला. एरवी माझी चाहूल लागली की नयन लगेच ओळखते मला. आज एकदम नो रिस्पॉन्स. असा अबोला का? नयन, नयन, अरे बापरे नयन, खरंच अबोला धरलाय की हिने? नयन, काय झाले तरी काय? ते बघ ना, तू माझ्याशी बोलू नकोस काहीच. अगं ते कळलं मला, पण काय झाले ते तरी सांगशील की नाही? तुझ्या मनाला विचार ना तू. अरे बापरे, कठीण शब्द कोडव. नयन, मला एक गोष्ट सांग, मी नाही यायचंय का इथे? मी तुला कोण अडवणारी? नयन, आता खूप होतं. तू इकडे बैस, इकडे ये बैस बैस बैस. आता मला सांग, काय चूक झाली माझी? दादाचा ऍक्सिडेंट झाला. एकदा तरी गेला का तू हॉस्पिटलमध्ये बघायला त्याला?
असं होय, म्हणून रागवलीस तू माझ्यावर? नाही, चूक झालीये खरी माझ्याकडून. चूक नाही, तुला कामातून वेळ मिळाला नसेल, त्यात तुझी कसली आली आहे चूक? खरंय तुझं, कामातून वेळच मिळत नाही बघ. आणि तुला इथे यायला बरोबर वेळ मिळतो नाही का? वेळ मिळत नाही, काही वेळ काढावा लागतो. हे बघ, काही सांगू नकोस. आज देखील तुझं काहीतरी काम असणार इथे, त्याच्यामुळे तू आला असेल. आईला भेटायचं असेल ना तुला? नाही, माझं तुझ्याकडे काम आहे. माझ्याकडे? माझ्याकडे काय काम आहे? मला तुझी खूप आठवण आली, वाटलं तुला भेटावं. मग काय करणार? खोटं बोलू नकोस. अगं खरं सांगतोय मी तुला. बरं मला सांग, मी तुला कसं सांगू म्हणजे तुझा विश्वास बसेल? हे बघ, तू काही जरी सांगितलंस ना तरी माझा विश्वास बसणार नाही. नाही, तू विश्वास ठेव अगर नको ठेवूस, पण मी तुला खरं सांगतो. तुला पाहिलं ना खूप फ्रेश वाटतं मला. अगं माझी दिवसभरातली कामं अगदी फटाफट होतात. असं सांगू नकोस हा कोणाला, नाही तर खरं वाटेल. अगं खरंच सांगतोय मी, वाटायचंय काय त्याच्यात? खरं. आणि तू कमाल झाली नयन. हे बघ, खोटं नको बोलूस. तुझ्यासारख्या पोलीस इन्स्पेक्टरचं काम नाहीये. तू जे काय ते खरंच सांग मला. तुम्ही बायका पण ना. अरे बायका म्हणजे काय? चल सोड, तुला खरंच सांगावं लागणार आता. आता कसं, गाडी आली ना रुळावर, सांग आता पटकन काय ते. नाही ना ग, विशालच्या ऍक्सिडेंटच्या केसचा मी तपास करतोय. त्याच संदर्भात मला देवकी वहिनींशी थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं. वहिनीशी? वहिनीशी काय बोलायचंय तुला? जिथे विशालचा ऍक्सिडेंट झाला ना, तिथेच जवळपास एका फिल्मचं शूटिंग सुरू होतं. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? नाही, अजून तरी काही सांगता येत नाहीये. आणि लोक जरी म्हणत असतील ना की पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात, तरी या केसमध्ये अजून कोणताच धागा हाती लागलेला नाहीये, ऍटलिस्ट माझ्या तरी. एनिवे, वहिनी कुठे आहेत? आतमध्ये आहे. आज शूट नव्हतं? नाही, आज जरा लवकर आली घरी ती. पण का? नाही, काही नाही, सहजच आलोच मी. याचा अर्थ इन्स्पेक्टर आनंदला संशय आलाय वहिनीवर, तोही कोणता पुरावा हाती नसताना. वहिनी कशी जरी असली तरी तिने असं मनात कधीच आणला नसेल. हो हो हो, नाही तुम्ही स्क्रिप्ट पाठवून द्या. अहो स्क्रिप्ट वाचल्याशिवाय मी काम करत नाही. हो अहो, काम करायचं म्हणून मी काम करत नाही. हां ठीक आहे. नमस्कार वहिनी. नमस्कार, बसा, मी आईना पाठवून देते. नाही अहो, माझं तुमच्याकडेच काम आहे. माझ्याकडे? माझ्याकडे काय काम आहे? मला विशालच्या केस संदर्भात तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. काय? पण माझ्याकडे काय काम आहे? म्हणजे तुम्हाला पोलीस चौकशी? नाही नाही, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला विशालच्या ॲक्सिडेंटच्या केस संदर्भात तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे, इतकंच. ठीक आहे, बसा. हे बघा, तुम्हाला जे काय विचारायचं आहे ते पटापट विचारा, माझ्याकडे वेळ नाही आहे. ओके. ज्या दिवशी विशालचा ॲक्सिडेंट झाला, त्या दिवशी ज्या ठिकाणी विशालचा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणापासून जवळपासच एका फिल्मचं शूटिंग सुरू होतं. तुम्हाला म्हणायचंय काय? मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुम्ही त्या सेटवर होता. हे बघा, मी एक ॲक्ट्रेस आहे. शूटिंग करणं हे माझं कामच आहे. चांगला रोल मिळत असेल, चांगले पैसे मिळत असेल तर का करू नये मी? आणि त्या दिवशी मी त्या सेटवरती होते, यात नवल काय? त्यात नवल फक्त मला एकाच गोष्टीचं वाटतंय की तुमच्या सेटच्या जवळपास तुमच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट होतो, आणि एवढी मोठी गोष्ट तुम्हाला माहीत पडत नाही. हे बघा मिस्टर आनंद, विशाल हा गुप्ते घराण्याचा मुलगा आणि एका ॲक्ट्रेसचा नवरा, एवढीच त्याची ओळख. तो काय असं फेमस पर्सनॅलिटी नाहीये की त्याच्या ॲक्सिडेंटची खबर इकडे तिकडे वाऱ्यासारखी पसरेल.
हे बघा, विशालचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या जवळपासच तुमच्या फिल्मचा सेट होता. याचाच अर्थ असा होतो की विशाल आयदर तुमच्या सेटवर कोणाला तरी भेटायला आला असावा किंवा तुमच्या सेटवरून कोणाला तरी भेटून निघाला असावा. आता मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की विशाल तुमच्या सेटवर आला होता की नव्हता. मला माहित नाही. तुम्हाला माहित नाहीये की उत्तर देणं टाळताय तुम्ही? हे बघा, तुम्ही ओळखीचे आहात, त्याचा गैरफायदा घेऊ नका. एक मिनिट, मी फक्त नॉर्मल चौकशी करतोय आणि मला नाही वाटत यात काही वावगं आहे. तुम्ही फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर द्या बस. तुम्ही मला धमकावताय? मी अजिबात धमकावत नाहीये तुम्हाला. मला फक्त माझ्या प्रश्नांचं उत्तर हवंय आणि मी फक्त विशालच्या ॲक्सिडेंटच्या केस संदर्भात चौकशी करायला आलोय. दॅट्स इट. पोलिसाची वर्दी चढली तर कसलं आपलेपण आणि कसलं काय? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी फक्त विशालच्या ॲक्सिडेंटच्या केस संदर्भात चौकशी करायला आलोय, बाकी काही नाहीये. आलं ना खरं तोंडावर? हे मी तुम्हाला आधीच क्लिअर केलंय. हे बघा, विशाल तुमच्या सेटवर आला होता की नव्हता, त्याची कोणाशी किंवा कुठल्या संदर्भात चर्चा झाली आणि त्या चर्चेसंदर्भात त्याची मानसिक अवस्था कशी होती हे जर तुम्ही मला सांगितलं नाही ना, तरी मी तुमच्या सेटवरून ते काढून घेईन. वहिनी, मर्यादा ओलांडून वागू नका इन्स्पेक्टर आनंद. मॅडम, पण निघून जाऊ शकता तुम्ही. आणि यापुढं या घरामध्ये येण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय जर तुम्ही इथं आलात तर लक्षात ठेवायचं. मॅडम, मी जे काही करतोय ते तुमच्या मुलाच्या फायद्यासाठीच. माझ्या मुलाचा फायदा बघण्यासाठी मी समर्थ आहे, त्याचे वडील समर्थ आहेत, संपूर्ण कुटुंब समर्थ आहे. तुला तेवढी तसदी घेण्याची काही एक गरज नाहीये, कळलं? माझा मुलगा आहे, तो कोणी परका नाहीये. एक मिनिट. आणि ही कोण आहे माहित आहे? ही देवकी दुसरी तिसरी कोणी नसून माझी सून आहे. तेव्हा तिच्या बाबतीमध्ये फेर तपासणी, या चौकशा, उलट सुलट घेणं, हे सगळं आता बंद करायचं, कळलं? खपून घेणार नाही मी ते. येतो मी. घाबरू नको देवकी, यापुढे असं काही होणार नाही. मी आहे. नक्कीच घडलंय तरी काय तेच कळायला मार्ग नाहीये. दादाचा ऍक्सिडेंट, त्यात वहिनीची चौकशी. आनंद काय बोलत होता हेच कळायला मार्ग नाहीये. पण मग वहिनीची चौकशी करायला का आला तो? वहिनीच्या गाडीने तर उडवलं नाही ना दादाला? नाही, वहिनीचा स्वभाव जरी तिखट असला तरी ती अशी नाही करणार ती अशी. आणि आनंद तरी उगाचच का म्हणून संशय घेईल तिच्यावर? तो भलेही पोलीस खात्यात असला तरी उगाचच वर्दीचा रुबाब नाही दाखवणार. निदान तो तरी. पण काही कळायलाच मार्ग नाहीये. काहीतरी नक्कीच आहे, त्याशिवाय ते येणार नाही. आता आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एक तर इन्स्पेक्टर आनंद देणार किंवा देवकी वहिनी. नयनताई, अहो एवढा कसला विचार करत बसला एकट्या? हा, काय हवंय का तुम्हाला? नको. अहो काहीतरी तरी घ्या. खरंच नको नामदेव. अहो काहीतरी. एक काम कर, गरमागरम कॉफी बनवून आण माझ्यासाठी. आता कसं? आत्ता जातो आणि कॉफी घेऊन येतो. हा, पण एक बोलू का? हा, विचार. आज तुम्ही लई टेन्शन मध्ये दिसताय.
आणि जेव्हा माणूस टेन्शनमध्ये असतो ना तेव्हा कडक कॉफी मागतो बघा. अहो एकदा कॉफी पोटात गेली ना की सगळं टेन्शन हलकं होतं आणि त्याची प्रश्नाची उत्तर सगळी मिळतात बघा. हा कडक कॉफीचा गुणधर्म आहे. रामदेव, आता माझ्यासाठी कॉफी घेऊन येणार की कॉफीचे गुणधर्म सांगणार मला तू? देतो देतो. हे माझंही असंच असतं. आत्ता जातो आणि कॉफी घेऊन येतो. हा चल. जोपर्यंत यशोधरा मॅडम माझ्या पाठीशी आहेत ना तोपर्यंत कसलीच चिंता नाहीये मला. आणि आता आपल्याला गरज आहे. पण मी या गोष्टी मॅडमना कशा पटवून देऊ? कदाचित देविका वहिनी दुसऱ्या कोणाच्या तरी दबावाखाली असतील आणि त्या आपल्या प्रश्नांची उत्तरं देताना बाचकल्या असतील तर? मैत्रिणीकडून नोट्स घेऊन मी दिलीपला भेटायला जाणार आहे. बघ आलं ना तुझं त्याला भेटणं. अगं पूर्ण ऐकून तरी घे. कोण असं करेल? विरोधी पार्टी.